नमस्कार मित्रांनो, भारतीय संघराज्याचं क्षेत्र, नाव आणि त्यासंबंधी कलम आपण बघतो आहोत. पुढचा व्हिडिओ आपल्याला जो बघायचा आहे त्याच्यामध्ये कन्सेप्ट बघायची आहे की भारतीय संघराज्याला विनाशी राज्यांचं अविनाशी संघराज्य असं म्हटलं जातं. आता विनाशी अविनाशी हे शब्द मराठीतले आहेत. आपण मूळ इंग्लिश शब्द बघूयात. इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे ज्याचे तुकडे करता येत नाही, त्याला नष्ट करता येत नाही, ज्याचा विनाश करता येत नाही. आणि डिस्ट्रक्टिबल म्हणजे काय, ज्याचे तुकडे करता येतात, ज्याला बदलवता येतं, ज्याचा विनाश करता येतो वगैरे वगैरे. तर भारतीय संघराज्याला म्हटलं जातं इनडिस्ट्रक्टिबल युनियन, म्हणजे जे संघराज्य आहे ते अविनाशी आहे, त्याला बदलता येत नाही, त्याचे तुकडे करता येत नाही, त्याला नष्ट करता येत नाही, संघराज्य. पण हे अविनाशी संघराज्य अशा राज्यांचं बनलेलं आहे की ज्यांचा विनाश करता येतो, बदलता येतो, नष्ट करता येतो वगैरे वगैरे. ओके, याचा अर्थ काय? याचा अर्थ असाच आहे की भारतीय संघराज्यामध्ये जी राज्य आहेत त्यांची कशाही प्रकारे मोडतोड करता येईल, पण ती मोडतोड आतल्या आत असेल. म्हणजे या राज्याचे 2 तुकडे केले, या राज्यातनं एक तुकडा, या राज्यातनं एक तुकडा घेऊन काहीतरी नवीन तयार केलं, एका राज्याला राज्याचा दर्जा काढून टाकला आणि केंद्रशासित प्रदेश करून टाकलं, एखाद्या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देऊन टाकला, एखाद्या केंद्रशासित प्रदेशाला विधानमंडळाची तरतूद करून दिली. असा इंटरनल काहीही चोळामोळा करता येईल, पण जे पूर्ण राष्ट्र आहे भारत, त्याच्यात मात्र काही बदल होणार नाही. ते आहे तसंच अविनाशी राहील. ओके, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे हे कसं करता येतं, पण आपण क्विकली काही महत्वाचे पॉईंट बघूया. की आपण ऑलरेडी पाहिलेलं की कलम 2 आणि कलम 3 याच्यानुसार केलेले कायदे, म्हणजे नवीन राज्य स्थापित करणं, राज्याच्या बॉर्डर्स बदलणं, क्षेत्र बदलणं, नाव बदलणं वगैरे वगैरे, याच्याशी संबंधित जे कायदे आहेत ते कशाच्या अंतर्गत येतात? कलम 2 आणि 3 नुसार येतात. याच्यानुसार केलेले कायदे आणि त्यानुसार परिशिष्ट 1. परिशिष्ट 1 म्हणजे काय? ज्याच्यामध्ये राज्यांची लिस्ट आहे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची. परिशिष्ट 4 त्याच्यामध्ये काय आहे? आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की राज्यसभेमध्ये राज्यांचं प्रतिनिधित्व. याच्यात होणारे अनुषंगिक बदल हे घटना दुरुस्ती समजले जाणार नाहीत. म्हणजेच काय की साध्या कायद्याद्वारे हे बदल करता येतील. म्हणजेच काय की राज्यांमध्ये इझिली बदल करता येऊ शकतात, त्याला घटना दुरुस्तीची आवश्यकता नाही. 2 आपण ऑलरेडी बघितलं की 2 कंडिशन सॅटिस्फाय कराव्या लागतात. एक तर राष्ट्रपतीच्या शिफारशीनुसार ते बिल इंट्रोड्यूस झालं पाहिजे संसदेमध्ये, कुठल्याही सभागृहामध्ये, आणि दुसरं म्हणजे त्या राष्ट्रपतींनी त्या राज्याच्या विधिमंडळाचं मत मागवलं पाहिजे, तुमचं काय मत आहे. पण राष्ट्रपतींनी राज्याच्या विधिमंडळाकडे जे मत नोंदवण्यासाठी पाठवलेला हा प्रस्ताव असतो, हा विशिष्ट दिलेल्या कालावधीत किंवा वाढवून दिलेल्या कालावधीत जर परत नाही आला तर त्या राज्याने आपलं मत प्रदर्शित केलेलं आहे असं समजण्यात येईल, किंवा त्याला काही म्हणायचंच नाही असं समजण्यात येईल. म्हणजे फिक्स दिवस दिलेले आहेत, एवढ्या दिवसात तुमचं मत नोंदवा. नाही नोंदवलं काही हरकत नाही, तुम्हाला काही याच्यावर मतच नाही, किंवा तुम्ही ऑलरेडी तुमचं मत प्रदर्शित केलं असं समजून, किंवा तुमचा काही याला विरोध नाही असं समजून आम्ही पुढे जाऊ. ओके, दिस इज सेकंड. म्हणजे परत काय की राज्यांना इझिली बदलता येतं. तिसरं, दिलेल्या वेळात मत प्रदर्शित केलं तरी ते स्वीकारणं किंवा न स्वीकारणं हे राष्ट्रपती ठरवतील. समजा ठीक आहे की राज्याच्या विधिमंडळाने मत प्रदर्शित केलं, राज्याच्या विधिमंडळाने सांगितलं की नाही 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 आम्हाला हे ऍक्सेप्टेबल नाहीये, हे करू नये, म्हणजे राज्याची सीमा बदलू नये किंवा नवीन राज्य तयार करू नये किंवा राज्याचं नाव बदलू नये वगैरे वगैरे, असं मत जरी प्रदर्शित केलं तर ते राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही. ठीक आहे, तुमची इच्छा नाही पण संसदेला करायचं आहे, विषय संपला. म्हणजे पुन्हा काय, राज्यांना इझिली बदलता येतं, राज्यांच्या सीमा, नावं वगैरे वगैरे. आता समजा हे विधेयक मांडलं की अमुक अमुक राज्याचे 2 तुकडे करून नवीन 2 राज्य तयार करायचे, तर हे विधेयक राज्याच्या विधिमंडळाकडे जाऊन आलं. त्याच्यानंतर या विधेयकामध्ये संसदेत ज्यावेळी चर्चा सुरू होईल त्याचा कायदा करण्यासाठी, तर संसदेत काही बदल करण्यात आले त्या विधेयकामध्ये, तर परत राज्याच्या विधिमंडळाकडे पाठवण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, एकदा जाऊन आलं, विषय संपला.
ते पण बंधनकारक नाही, पण ठीक आहे, जाऊन आलं विधिमंडळाकडे प्रस्ताव. आता संसदेमध्ये बिल मांडण्यात आलं की अमुक अमुक राज्याचे 2 तुकडे करावेत वगैरे वगैरे. समजा मूळ विधेयकामध्ये असं होतं की या राज्यातले 15 जिल्हे वेगळे काढून नवीन राज्य करावं, पण संसदेतल्या चर्चेदरम्यान असं ठरलं की 15 नाही, आपण 16 जिल्हे घ्यायचे नवीन राज्यामध्ये. तर याचा अर्थ असा नाही की आता काहीतरी बदल होतोय मूळ प्रस्तावामध्ये म्हणून परत प्रस्ताव त्या राज्याच्या विधिमंडळाकडे पाठवायचा, याची गरज नाही. म्हणजे परत काय, स्टेट्समध्ये इझिली बदल करता येऊ शकतो. केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत संबंधित विधिमंडळाकडून मत मागवण्याची गरज नाही, संसद स्वतःच निर्णय घेऊ शकते. केंद्रशासित प्रदेशामध्ये तर अजून पुढची गोष्ट, राज्याच्या विधिमंडळाकडे जसं मत प्रदर्शित करण्यासाठी पाठवावं लागतं विधेयक, केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत तेही करायची गरज नाही, संसद स्वतःच ठरवून टाकेल. कारण एनिवेज केंद्रशासित प्रदेश हे संसदच म्हणजे केंद्र शासन हे आपल्या प्रशासकांमार्फत चालवत असतं. त्यामुळे त्यामध्ये तर विधिमंडळाच्या मत प्रदर्शित करण्यासाठी पाठवायची सुद्धा गरज नाही. 18वी घटना दुरुस्ती अशी आहे की केवळ नवीन राज्यच नव्हे तर केंद्रशासित प्रदेश सुद्धा स्थापित करता येऊ शकतो. म्हणजे एखाद्या राज्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा एखादा भाग दुसरे राज्य किंवा दुसऱ्या केंद्रशासित प्रदेशाच्या भागाशी जोडून, काय होतं की ओरिजिनल याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेशाचा उल्लेख नव्हता, तो 18व्या घटनादुरुस्तीने तो केंद्रशासित प्रदेश हा उल्लेख टाकण्यात आला की कलम क्रमांक 1 मध्ये ABCDE जे आहेत की त्याच्यामध्ये राज्य विल इन्क्लूड केंद्रशासित प्रदेश. क्रक्स ऑफ द मॅटर असा आहे की केवळ नवीन राज्यच नव्हे तर नवीन केंद्रशासित प्रदेश सुद्धा स्थापन करता येऊ शकतो आणि तो आधीच अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशाचा काही भाग दुसऱ्या केंद्रशासित प्रदेशाची जोडून किंवा दुसऱ्या एखाद्या राज्यातला काही भाग काढून नवीन केंद्रशासित प्रदेश स्थापन करता येऊ शकतो. ओके, हे 18व्या घटनादुरुस्तीनुसार. म्हणजे काय, पुन्हा राज्यांमध्ये इझिली बदल करता येऊ शकतो. आणि या सर्व कारणांमुळे भारतीय संघराज्याला काय म्हणतात, इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट. कारण स्टेट्सचं डिस्ट्रक्शन म्हणजे या अर्थाने की बदल हे करता येऊ शकतात. स्टेट्स आर डिस्ट्रक्टिबल, पण एवढं सर्व करून जे भारत आहे तो मात्र इनडिस्ट्रक्टिबल राहतो. याच्या उलट अमेरिकन संघराज्याला काय म्हणतात, अमेरिकन संघराज्याला अविनाशी राज्यांचं अविनाशी संघराज्य म्हणतात. म्हणजे इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स. याचं कारण काय, आपण वेळोवेळी बघितलेलं आहे, मी अनेक व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की अमेरिकेचं संघराज्य कसं तयार झालं होतं. जे मूळ 13 राज्य होती अमेरिकेतली ती आधीच स्वतंत्र होती. त्यांनी एकत्र येऊन एक सेंटर स्थापन करण्याचं ठरवलं, फेडरल गव्हर्नमेंट स्थापन करण्याचं ठरवलं. त्याच्यामुळे तिथे राज्यांना फार जास्त अधिकार आहेत, स्वायत्तता आहे. त्याच्यामुळे अमेरिकन फेडरल गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटला राज्यांच्या परवानगीशिवाय राज्यांच्या सीमांमध्ये, नावांमध्ये कुठलेही बदल करता येत नाही. आणि त्याच्यामुळे अमेरिकन संघराज्यामध्ये राज्यांना सुद्धा काय म्हटलं जातं, इनडिस्ट्रक्टिबल, की ज्यांच्यामध्ये इझिली बदल करता येत नाही, त्यांचं नाव नष्ट करता येत नाही, त्यांच्या सीमा नष्ट करता येत नाही वगैरे वगैरे. ओके, राईट. ओके, आता एक बेरुबारी प्रकरण म्हणून आहे, त्याचं आपण थोडक्यात बेरुबारी प्रकरण बघणार आहोत. हे बेरुबारी तुम्हाला आठवत असेल, जे आपण सरनाम्याशी संबंधित लेक्चर घेतलेले आहेत. सरनाम्याच्या लेक्चरमध्ये एक उल्लेख आलेला आहे की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे की नाही याच्या संबंधी महत्वाचा निर्णय या बेरुबारी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिला होता. काय दिला होता, असा निर्णय दिला होता की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही, परंतु सरनामा हा घटनाकारांच्या मनात काय होतं हे डोकावून पाहण्याची खिडकी आहे, पण राज्यघटनेचा भाग नाही. ओके, आता हे बेरुबारी प्रकरण जे होतं याच्यामध्ये मूळ मुद्दा हा नव्हताच की सरनामा घटनेचा भाग आहे का नाही, ते एक बाय प्रॉडक्ट होतं, ते ऑब्झर्वेशन. मूळ प्रकरण काय होतं, मूळ प्रकरण होतं राज्यांशी संबंधित, संघराज्याशी संबंधित. काय होतं ते आपण बघू.
बघा, ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, फाळणी झाली, तर त्यावेळी दोन्ही देशांमधल्या म्हणजे पाकिस्तान आणि भारत यांच्यातल्या सीमांची निश्चिती करण्यासाठी एक आयोग नेमला गेला होता. त्या आयोगाचे जे अध्यक्ष होते ते होते रॅडक्लिफ, आणि म्हणून त्याला रॅडक्लिफ कमिशन म्हटलं जातं. आणि रॅडक्लिफने जो प्लॅन दिलेला होता त्याला रॅडक्लिफ अवॉर्ड म्हटलं जातं. ओके, तर या रॅडक्लिफ अवॉर्डनुसार दोन्ही देशांमधल्या सीमारेषा निश्चित होणार होत्या. आता कल्पना करा की ज्यावेळी 1947 मध्ये फाळणी झाली त्यावेळी जो पाकिस्तान होता त्या पाकिस्तानमध्ये आताचा पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोघं मिळून त्यावेळेचा पाकिस्तान होता. बांगलादेश हे भारताच्या सहाय्याने इंदिरा गांधींनी स्वतंत्र देश तयार करून टाकला त्या दोघांमधल्या याचा फायदा घेऊन. ओके, त्यावेळी जो पाकिस्तान होता तो म्हणजे आताचा, म्हणजे त्यावेळी होतं वेस्ट पाकिस्तान, ईस्ट पाकिस्तान. वेस्ट पाकिस्तान म्हणजे आताचा पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश. त्याच्यामुळे ज्या सीमा होत्या त्या आताचा बांगलादेश आणि भारत याच्यातली सीमा ही सुद्धा त्यावेळी भारत पाकिस्तान मधली सीमा होती. ओके, तर आताचा जो बांगलादेश आहे आणि भारत आहे याच्यामधली जी सीमा होती त्या सीमेच्या बाबतीत काही वाद उद्भवला. ओके, तो वाद कशाच्या बाबतीत उद्भवला तर जलपायगुडी जिल्हा आहे, त्या जलपायगुडी जिल्ह्यामध्ये आता सध्या तो वेस्ट बेंगालमध्ये म्हणजे आपल्या भारताच्या पश्चिम बंगालमध्ये एक त्याच्यातला छोटा भाग होता, त्याला बेरुबारी म्हणतात. बेरुबारी युनियन किंवा एन्क्लेव्ज. बेरुबारी आणि कुचबिहार असे एन्क्लेव्ज होते आणि त्याच्यामध्ये रॅडक्लिफने काही फार व्यवस्थित त्याच्यात काम केलेलं नव्हतं. एक छोटासा भाग होता तो, आणि मग त्या भागात तो भाग किती पाकिस्तानचा किती भारताचा का पूर्ण पाकिस्तानचा का पूर्ण भारताचा का काय याच्या बाबतीत बराचसा कन्फ्युजन होतं. त्याच्यातनं वाद उद्भवला. मग या वादावर चर्चा वगैरे चालू होत्या. मग 1958 मध्ये त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान फिरोज खान नून यांच्यामध्ये एक करार झाला. त्या कराराचं नाव आहे नेहरू नून करार. नेहरू नून करार. आणि त्या करारानुसार ठरलं की आपण तुम्ही आमचा काही भाग भारताचा काही भाग पाकिस्तानमध्ये जाईल जो मुस्लिम बहु असेल, काही भाग भारतामध्ये येईल, असं एक्सचेंज करायचं ठरलं. ओके, नेहरू नून करार. त्याच्यात बेरुबारीच्या बाबतीत असं ठरलं होतं की बेरुबारीचे हॉरायझॉन्टली म्हणजे असे क्षितिज समांतर दोन भाग करण्यात येतील. एक भाग पाकिस्तानमध्ये जाईल, एक भाग भारतामध्ये जाईल, अर्धा अर्धा. ओके, राईट. हे करारामध्ये ठरलं. पण या बाबतीत त्यावेळच्या पश्चिम बंगालच्या सरकारचा याला विरोध होता. भारत सरकारच्या निर्णयाला, नेहरू नून कराराला विरोध होता. मग याच्यावर अनेक वादविवाद उद्भवले, मतमतांतरी उद्भवली. आणि मुळात अशा कराराद्वारे, कारण याच्यात भारताला काही भाग पाकिस्तानला द्यायचा होता, काही भाग पाकिस्तानने भारताला द्यायचा होता. मग प्रश्न भारतामध्ये असा उद्भवला की भारताच्या म्हणजे अशा पद्धतीने करार करून भारताचा काही भाग दुसऱ्या देशाला देता येऊ शकतो का घटनेनुसार, असा वाद उद्भवला. मग याच्यामध्ये बेसिकली काही घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून असं ठरलं त्यावेळेच्या मंत्रिमंडळाने, पंतप्रधानांनी असं ठरवलं की बाबा याच्या बाबतीत आपण सल्ला घेऊ सर्वोच्च न्यायालयाचा, कारण घटनात्मक प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ. आता तुम्ही जर घटना पुढे वाचलेली असेल तर राष्ट्रपतींच्या याच्यामध्ये एक कलम येतं, कलम क्रमांक 143(1) 143 इन ब्रॅकेट 1. या करारानुसार या कलमानुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेण्याचा अधिकार आहे किंवा ते सल्ला घेऊ शकतात काही घटनात्मक किंवा कायदेशीर बाबीच्या बाबतीत. ओके, म्हणजे या निमित्ताने हा कलम लक्षात ठेवा, कलम 143 इन ब्रॅकेट 1 किंवा नुसतं कलम 143. ओके, मग त्यानुसार राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात कशाच्या बाबतीत, एक कायदेशीर प्रश्न किंवा म्हणजे लीगल क्वेश्चन किंवा सार्वजनिक दृष्टीने महत्वाची एखादी गोष्ट, सार्वजनिक पब्लिक इम्पॉर्टन्स
एनी इश्यू ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने महत्वाची एखादी गोष्ट याच्या बाबतीत सल्ला घेऊ शकतात राष्ट्रपती. कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाचा. कलम क्रमांक 143 इन ब्रॅकेट 1 किंवा नुसता 143. ओके. मग त्यानुसार राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे हे प्रश्न लिहून पाठवले, 3 प्रश्न लिहून पाठवले की या 3 प्रश्नांवर आम्हाला तुमचं मत हवं आहे. हे 3 प्रश्न कोणते होते? आता जी ओरिजिनल बेरोबारी युनियनची केस आहे 1960ची, त्या ओरिजिनल जी जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाची किंवा राष्ट्रपतींनी जो रेफरन्स दिला त्याला दिलेलं उत्तर आहे, त्या ओरिजिनल जजमेंट मधले मी कॉपी पेस्ट केलेले आहेत हे प्रश्न. ओके. तर 3 प्रश्न होते. मूळ इंग्लिशमध्ये जजमेंट आहे म्हणून मी इंग्लिशमध्ये लिहिलेले आहे, तुम्हाला मराठीत समजावून सांगतो. इज एनी लेजिस्लेटिव्ह ऍक्शन नेसेसरी फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲग्रीमेंट रिलेटिंग टू बेरोबारी युनियन. म्हणजे की जो 2 पंतप्रधानांमध्ये ठरलेला करार आहे त्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी संसदेकडून काही कार्यवाही करण्याची गरज आहे का? म्हणजे हा करार संसदेने या कराराला मान्यता देण्याची किंवा कुठल्याही प्रकारच्या संसदीय कारवाईची गरज आहे का? की 2 राष्ट्राध्यक्षांमध्ये करार झाला, तो करार डायरेक्ट इम्प्लिमेंट करता येईल का संसदेकडे काही कारणाने जाणं आवश्यक आहे? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, इफ सो म्हणजे जर संसदेमध्ये जाणं गरजेचं असेल तर is a law of parliament relatable to article 3 of the constitution sufficient for the purpose or is an amendment to the constitution in accordance with article 368 of the constitution necessary in addition or in alternative. याचा अर्थ असा की समजा सर्वोच्च न्यायालयाचं असं मत असेल की हो, नुसता 2 राष्ट्रप्रमुखांमधला करार चालणार नाही, संसदेकडे गेलं पाहिजे, हे कायदा झाला पाहिजे. तर जर कायदा करण्याची आवश्यकता असेल, असं आपलं कायदा करण्याची आवश्यकता आहे असं आपलं मत असेल तर तो कायदा कलम 3 नुसार केलेला चालेल का कलम 368 नुसार केला पाहिजे? कलम 3 म्हणजे काय? कलम 3 ऑलरेडी आपण बघितलेलं की ज्याच्याने आपण नवीन राज्यांच्या सीमा बदलणे अमुक ढमुक वगैरे आहे. आणि आपल्याला माहिती आहे की कलम 3 नुसारच्या कायद्यासाठी कलम 3 नुसारच्या कायद्याला घटना दुरुस्ती मानलं जाणार नाही. म्हणजे काय की साध्या कायद्याने करता येईल. मग साधा कलम 3 नुसारचा साधा कायदा करून टाकायचा की कलम 368 नुसार कारवाई करायची? कलम 368 काय आहे? कलम 368 आहे घटना दुरुस्ती. राईट. म्हणजे साधा कलम 3 नुसारचा साधा कायदा चालेल का डायरेक्ट घटना दुरुस्तीच करावी लागेल का? हा किंवा हा चालेल का दोन्ही करावे लागतील? थोडक्यात काय, याचा थोडक्यात आशय असा की साध्या कायद्याने काम होऊन जाईल की घटना दुरुस्ती करावी लागेल या बेरोबारी ॲग्रीमेंटची अंमलबजावणी करण्यासाठी. ओके. घटना दुरुस्ती की साधा कायदा. ओके. तिसरं, इज अ लॉ ऑफ पार्लमेंट रिलेटेबल टू आर्टिकल 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सफिशियंट फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ द ॲग्रीमेंट? Okay, or is amendment to the constitution in accordance with 368 of the constitution necessary for the purpose in addition or in alternative? Okay, म्हणजे हा थोडक्यात याचंच पुढचं एक्सटेन्शन आहे की अमेंडमेंट करावी लागेल का साध्या कायद्याने काम चालेल. ओके. राईट. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये शासनाची बाजू काय होती? शासनाची बाजू अशी होती की या करारानुसार शासन देशाचा भाग दुसऱ्या देशाला देत नसून केवळ सीमा आयोगामुळे उद्भवलेला प्रश्न सोडवण्यासाठी भूभागाचं आदान प्रदान करत आहे. त्यामुळे त्याला संसदेच्या स्वतंत्र मान्यतेची गरज नाही. काय शासनाचं म्हणणं असं होतं किंवा त्यावेळच्या मंत्रिमंडळाचं म्हणणं असं होतं की हा काही म्हणजे अजून सीमा निश्चित झालेल्या नाहीयेत, सीमेवरनच वाद उद्भवलेला आहे की हा भाग तुमचा आहे का आमचा आहे. आणि त्याच्यामुळे असं काही आपण वेगळं कुठलं तरी आपला भारताचा ओरिजिनल भाग काढून दुसऱ्याला देतोय असं नाही,
तर सीमा वादामुळे जो उद्भवलेला प्रश्न आहे त्याची सोडवणूक करण्यासाठी फक्त आदान प्रदान करत आहोत, त्याच्यामुळे याला संसदेच्या मान्यतेची गरज नाही असं शासनाचं म्हणणं होतं. दुसऱ्या बाजूचं म्हणणं काय होतं, म्हणजे स्पेशली पश्चिम बंगाल सरकारचं, त्यांचं म्हणणं होतं की कलम क्रमांक 1(3)C जो आहे 13C, याच्यानुसार संसद कायद्याने दुसऱ्या राष्ट्राचा भूभाग घेऊ शकते पण आपल्या राष्ट्राचा भूभाग दुसऱ्याला देऊ शकत नाही. 1(3)C बघा, एक मिनिट थांबा. हा बघा, कलम क्रमांक 1 त्याच्यातला 3 त्याच्यातला सी मध्ये काय म्हटलंय, सच अदर टेरिटरीज ॲज मे बी ॲक्वायर्ड म्हणजे दुसऱ्याकडनं घेणे. ओके, किंवा याच्यामध्ये फक्त दुसऱ्याकडनं घेण्याचा उल्लेख आहे, दुसऱ्या देशाला देण्याचा उल्लेख नाही, असं बंगाल सरकारचं, पश्चिम बंगाल सरकारचं म्हणणं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की कलम क्रमांक 1(3)C नुसार आपण दुसऱ्या राष्ट्राचा भूभाग घेऊ शकतो पण देऊ शकत नाही असं. आणि अजून एक म्हणणं होतं की घटनेच्या सरनाम्यानुसार, आता सरनामा कुठे आला इथे बघा, त्यांचं म्हणणं होतं घटनेच्या सरनाम्यानुसार देशाच्या भूभागामध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही, कारण भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. आणि संसदेमध्ये जे संसदेला जर सरनाम्याला जर पूर्णतः वाचलं तर सरनाम्यानुसार भारताच्या संसदेला दुसऱ्या कुठल्या देशाला काही देण्याची गरज, म्हणजे काही देण्याचा अधिकार नाही असं यांचं म्हणणं होतं. ओके, मग याच्यावर सुप्रीम कोर्टाने डिटेल डिस्कशन, मोठा लॉ आहे तो मी पूर्ण वाचलेला आहे, ते जजमेंट, त्याच्यात मग प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने काय दिलं. पहिला प्रश्न होता की बाबा इथे कायदा करणं गरजेचं आहे का, त्याला सर्वोच्च न्यायालय म्हटलं येस, हो, केवळ 2 राष्ट्रप्रमुखांच्या कराराने काम भागणार नाही, कायदा करावा लागेल त्याच्या अंमलबजावणीसाठी. ओके, मग याच्यासाठी काय करावं लागेल की आर्टिकल 3चा म्हणजे साधा कायदा की घटना दुरुस्ती. तर त्याच्यामध्ये म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने की घटना दुरुस्ती 368 नुसार त्यांनी म्हटलं की 3 म्हणजे साधा कायदा, कलम क्रमांक 3 नुसारचा साध्या कायद्याने काम भागणार नाही, घटना दुरुस्ती करावी लागेल 368 नुसारची. ओके, राईट. आणि याचं उत्तर त्यांनी तेच दिलं, कारण हे दोन्ही प्रश्न आपण बघितले बघा सेमच होते. तर सेम ॲज आन्सर A, B and C टू क्वेश्चन 2, म्हणजे यस, घटना दुरुस्ती आवश्यक आहे. ओके, राईट. ही सगळी चर्चा करत असताना एके ठिकाणी पॅराग्राफ क्रमांक 30 मध्ये सरनाम्याचा उल्लेख येतो. त्याच्यामध्ये काय म्हणतात बघा, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणतं की त्याच्यातलं एक पॅराग्राफ क्रमांक 31 परिच्छेद 31 मध्ये. ओके, आता सर्वोच्च न्यायालय म्हणतं देर इज नो डाऊट दॅट डिक्लेरेशन मेड बाय द पीपल ऑफ इंडिया in exercise of their sovereign will in preamble to the constitution in the words of story. तर ते म्हणतात की जे राज्यघटना इट इज अ की टू ओपन द माइंड ऑफ द मेकर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, जो आपण बघितलं होतं मागच्या याच्यामध्ये. सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं की सरनामा हा घटनाकारांच्या मनाला उघडणारी किल्ली आहे, but nevertheless तरीही the preamble is not a part of the constitution. preamble हे कॉन्स्टिट्यूशनचा भाग नाही. आता याच्यामध्ये हे कशामुळे उद्भवलं माहिती आहे का, हे याच्यामुळे उद्भवलं की एक चॅटर्जी म्हणून होते, इथे मला उल्लेख त्यांचा सापडत नाही, त्यांनी असं कंटेन्शन घेतलं होतं, दिस एक्स्ट्रीम कंटेन्शन. काय कंटेन्शन,
त्यांचं म्हणणं होतं की जे चॅटर्जी होते त्याच्यातले एक, त्यांचं म्हणणं होतं की साध्या कायद्याने तर देऊ शकतच नाही भारत दुसऱ्याला, पण घटना दुरुस्तीने सुद्धा देऊ शकत नाही. बघा, सर्वोच्च न्यायालयाने सरनाम्याचा उल्लेख का केला याचं कारण म्हणजे एका जणाने असं ऑब्जेक्शन घेतलं होतं, चॅटर्जी होते बघा, की साध्या कायद्याने देण्याचा तर संबंधच नाही, पण घटना दुरुस्ती करून सुद्धा संसद दुसऱ्या देशाला आपली जमीन देऊ शकत नाही. कारण सरनाम्यामध्ये भारत हे ज्या पद्धतीने सार्वभौम राष्ट्र आहे आणि त्यावेळच्या घटना समितीने ते जे स्वीकारलेला सरनामा आहे त्याच्यानुसार नंतरच्या काळात संसदेला भारताच्या भूभागामध्ये कुठलाही बदल करण्याची काही ऑथॉरिटी नाही, असं एक्स्ट्रीम कंटेन्शन होतं. इनफॅक्ट त्यांनी म्हटलंच आहे सर्वोच्च न्यायालय, बघा, धिस एक्स्ट्रीम कंटेन्शन. ओके, मग त्याच्या म्हटलंय की बाबा जे सरनामा आहे, सरनामा हा घटनाकारांच्या मनाला ओपन करणारी किल्ली जरूर आहे, पण तो घटनेचा भाग नाही आहे. आणि म्हणून असं म्हणणं की घटना दुरुस्ती करून सुद्धा देश दुसऱ्याला भूभाग देऊ शकत नाही हे चुकीचं आहे. म्हणजे हे म्हणत असताना एक फक्त इथे वाक्य आलं, नेव्हरदलेस द प्रिॲम्बल इज नॉट द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आणि एक मोठा केस लॉ बनून गेला. ओके ओके, ठीक आहे, राईट. मग सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिल्यानंतर मग एक क्लिअर झालं की जी नेहरू नून करार होता, तो कराराला जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर घटना दुरुस्ती आवश्यक आहे, साधा कायदा चालणार नाही. म्हणून मग 9वी घटना दुरुस्ती करण्यात आली. आणि 9व्या घटना दुरुस्तीने बघा वेगवेगळे बरेच वादविवाद होते भारत बांगलादेशमध्ये, आणि त्यांच्यामुळे वेगवेगळे करार झाले होते भारत आणि पाकिस्तानमध्ये. हे बघा, 10 सप्टेंबर 1958ला, 23 ऑक्टोबर 1959ला आणि 11 जानेवारी 1960ला याच्याने जे वेगवेगळे करार होऊन सगळे वेगवेगळं एक्सचेंज करायचं ठरवलं होतं की बाबा ते तुमचं आम्हाला द्या, हे तुम्ही घ्या, वगैरे वगैरे. या सगळ्यांना इम्प्लिमेंट करण्यासाठी, याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी 9वी घटना दुरुस्ती पास करण्यात आली आणि त्याच्यानुसार हे सगळं रेग्युलराइज करण्यात आलं. राईट, ओके. आता हे झालं, ही 1960ची जजमेंट होती. त्याच्यानंतर पुन्हा एक जजमेंट आली 1969 मध्ये. त्या जजमेंटचं नाव आहे मगनभाई ईश्वरभाई पटेल वर्सेस भारत सरकार, की केवळ सीमा प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रदेशांचं आदान प्रदान होत असेल तर त्यासाठी घटना दुरुस्तीची गरज नाही. ओके, म्हणजे हे पुढची स्टेप आहे. या पटेल केसमध्ये काय ठरलं, सर्वोच्च न्यायालयाने काय ठरलं की जर फक्त सीमा प्रश्न सोडवण्यासाठी काही आदान प्रदान होत असेल तर त्याला घटना दुरुस्तीची गरज नाही. पण ऍक्च्युली काय होतं, जे बेरुबारी प्रकरण होतं ना, बेरुबारी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आणि यांचं पण एक म्हणणं होतं की ओरिजिनल बेरुबारी हा पूर्ण आधी भारतात होता. ओके, आणि मग त्याच्यातला अर्धा भाग पाकिस्तानला द्यायचा होता. त्याच्यामुळे एकूण मत असं होतं की बाबा हा आधी भारताचा होता आणि त्यातला अर्धा भाग पाकिस्तानला द्यायचा आहे, म्हणून घटना दुरुस्तीची आवश्यकता आहे, असं त्यातलं प्रकरण होतं. ओके, राईट. तर अशा पद्धतीने आपण बेसिकली भारत हे इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स का आहे आणि बेरुबारी प्रकरण त्याच्यातले सगळे बारकावे आपण पाहिले. राईट, पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.